आज आपण या ठिकाणी माहिती घेणार आहोत की आपल्या बँकेला आधार सीडिंग कोणते खाते आहे किंवा नाही। सर्वप्रथम आपण या ठिकाणी माय आधार नावाची जी वेबसाईट आहे myAadhar.uidi.go.in या वेबसाईटला आपल्याला जायचं आहे। त्यानंतर या ठिकाणी लॉग इन विथ आधार OTP याच्यावर आपण जाणार आहोत। आपण याच्यावरती गेल्यावरती आपल्याला या ठिकाणी आधार नंबर टाकायचा आहे 75 जो आहे तो, आणि कॅप्चा पण या ठिकाणी ॲड करायचा आहे। त्यानंतर OTP येणार आहे। आपल्या आधार मोबाईल लिंकला OTP येणार आहे, तो OTP आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे। आपण आता आधार वेबसाईटला लॉग इन झालो आहोत। या ठिकाणी आता एक छोटासा फोटो दिसतोय आपला। त्यानंतर या ठिकाणी आहे डाव्या हाताला बँक सीडिंग स्टेटस, याच्यावरती आपण क्लिक करणार आहोत। यावर क्लिक केल्यावरती आपलं खातं कोणत्या बँकेला लिंक आहे किंवा सीडिंग आहे हे या ठिकाणी दिसणार आहे। असा मेसेज त्या ठिकाणी येतोय राईटवाला, आणि कॉंग्रॅच्युलेशन युअर आधार बँक मॅपिंग हॅज बीन डन, इथे ॲक्टिव्ह आलं पाहिजे। हे खातं इंडियन पोस्ट पेमेंट बँकेचं ॲक्टिव्ह आहे। अशा प्रकारे ज्यांचं येईल त्यांचं खातं आधार सीडिंग आहे असं समजावं, आणि ज्यांचं या ठिकाणी फुली येईल क्रॉस किंवा इथं ॲक्टिव्हच्या ऐवजी इनॲक्टिव्ह येईल त्यांचं खातं बंद आहे किंवा आधार सीडिंगला लिंक नाही असा त्याचा अर्थ होतो। धन्यवाद मित्र।